नमस्कार. समुद्राच्या अथांग पाण्याखाली काय काय दडलं असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो, नाही का? आज आपण अशाच एका सागरी रहस्याचा पाठलाग करणार आहोत. आपल्या या धड्याचं नाव आहे चेसिंग द सी मॉन्स्टर. चला सुरू करूया ही रोमांचक सफर. तर कथेच्या सुरुवातीलाच आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. समुद्रात एक विचित्र रहस्यमय प्राणी फिरतोय. पण तो नक्की आहे तरी कोण? तो एखादा महाकाय मासा आहे की समुद्रातला एखादा राक्षस? किंवा अजूनच काहीतरी वेगळं? चला तर या तपासाला सुरुवात करूया. जहाजावरच्या टीमला काय वाटत होतं की ते एका मोठ्या सागरी प्राण्याचं पाठलाग करत आहेत. पण खरं सांगायचं तर वास्तव खूपच वेगळं आणि धक्कादायक होतं. म्हणजे विचार करा, त्या प्राण्याचा वेग जहाजाच्या दुप्पट होता. त्याच्या शरीरातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडत होता. आणि इतकंच नाही तर तोफेचा गोळासुद्धा त्याच्या कवचावरून उसळी मारून परत येत होता. अरे बापरे, हा काही साधासुधा प्राणी तर नक्कीच नव्हता. आता या रहस्याचा छडा लावायचा असेल तर आपल्याला त्या मोहिमेच्या हेडक्वार्टरमध्ये जावं लागेल. चला बघूया या मोठ्या शिकारीसाठी कोणतं जहाज वापरलं गेलं होतं आणि त्यावर कोण कोण तज्ज्ञ मंडळी होती. तर हे आहे आपलं मिशनवरचं जहाज अब्राहम लिंकन. हे एक अतिशय शक्तिशाली लढाऊ जहाज आहे. आता बघा, कोणतीही मोहीम यशस्वी करायची असेल तर आपल्या जहाजाचे सगळे भाग नीट माहीत असणं खूप महत्वाचं असतं. चला तर मग पटकन याची ओळख करून घेऊया. ओके, तर जहाजाचा सगळ्यात पुढचा भाग त्याला म्हणतात बाव. आता हे लक्षात कसं ठेवायचं? अगदी सोपं आहे. आपण बघा, समोरच्या व्यक्तीला आदर दाखवण्यासाठी वागतो म्हणजे बो डाऊन करतो. तसंच जहाजाचा समोरचा भाग म्हणजे बो. आहे की नाही सोपं? आता जहाजाचा मागचा भाग, ज्याला स्टर्न असं म्हणतात, हे लक्षात ठेवायला एक मजेशीर ट्रिक आहे. कल्पना करा, आपल्या वर्गातले जे कडक शिस्तीचे म्हणजे स्टर्न शिक्षक असतात ते सहसा कुठे उभे राहतात? बरोबर, अगदी वर्गाच्या मागे. म्हणून जहाजाचा मागचा भाग म्हणजे स्टर्न. आणि आता राहिल्या जहाजाचा डावी आणि उजवी बाजू. पोर्ट या शब्दात किती अक्षरे आहेत? 4. आणि लेफ्ट म्हणजे डावी बाजू, त्यातही बरोबर 4 अक्षरे आहेत. झालं सोपं. पोर्ट म्हणजे डावी बाजू. मग राहिलेली स्टारबोर्ड कोणती बाजू झाली? अर्थातच उजवी बाजू. आता भेटूया या मोहिमेच्या 3 मुख्य हिरोंना. पहिले आहेत जहाजाचे धाडसी कॅप्टन कमांडर फॅरागट. दुसरे, जे आपल्याला ही कथा सांगत आहेत, ते एक जिज्ञासू शास्त्रज्ञ प्रोफेसर ॲरोनॅक्स. आणि तिसरे, ज्यांचा नेम कधीच चुकत नाही असे भालाफेकीतले मास्टर नेड लँड. ही आहे आपली ड्रीम टीम. तर जहाज तयार आहे, आपली टीम तयार आहे आणि आता सुरू होतोय तो थरारक पाठलाग. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत चाललेला हा पाठलाग अक्षरशः श्वास रोखून धरायला लावणार आहे. त्या रात्री नक्की काय काय घडलं? चला बघूया. मध्यरात्री तो राक्षस अचानक एका मोठ्या काजव्यासारखा गायब झाला. मग रात्री 1:15च्या सुमारास समुद्रात पाण्याचा एक प्रचंड मोठा फवारा उडाल्याचा आवाज आला. त्यानंतर पहाटे 2 वाजता तो प्रकाश पुन्हा दिसू लागला आणि सकाळी 8 वाजता धुकं कमी झाल्यावर नेड लँडने त्याला पुन्हा पाहिलं. जहाजाने तर आपली सगळी ताकद पणाला लावली होती. पूर्ण वेगाने राक्षसावर हल्ला केला. एक तोफेचा गोळा थेट त्याच्या दिशेने डागला. पण सगळं व्यर्थ. तो राक्षस इतका चपळ होता की तोफेचा गोळा त्याच्या गोलाकार कवचावरून उसळी मारून थेट समुद्रात पडला. कमांडर तर इतके हताश झाले की त्यांनी त्याला पकडणाऱ्याला $500चं मोठं बक्षीसही जाहीर करून टाकलं. आणि मग तो क्षण आलाच. रात्रीचे 10:50 झाली होती. जहाजाने अगदी शांतपणे त्या तेजस्वी राक्षसाजवळ कूच केली. नेडलँडने आपला अचूक भाला पूर्ण ताकदीनिशी फेकला. पण हे काय? तो भाला आदळल्यावर क्लॉंग असा आवाज आला. हा काही प्राण्याच्या शरीराचा आवाज नव्हता, हा तर धातूचा आवाज होता. आणि काही कळायच्या आत त्या राक्षसाने जहाजावर पाण्याचे 2 प्रचंड लोट फेकले आणि एका जोरदार धडकेत आपले कथाकार थेट समुद्रात फेकले गेले. समुद्रात फेकल्या गेल्यानंतर जे रहस्य उलगडलं ना, ते कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं होतं. तो काही प्राणी-ब्रिणी नव्हता. आता वेळ आहे विज्ञान आणि कल्पनाशक्तीची जादू पाहण्याची. हे सगळं ज्यांच्या अद्भुत कल्पनेतून साकार झालं ते आहेत जुल्स वर्न. त्यांना विज्ञान कथेचे जनक म्हणजेच फादर ऑफ सायन्स फिक्शन म्हणून ओळखलं जातं. जरा विचार करा, त्यांनी अशा काळात रॉकेट, अंतराळ प्रवास आणि पाणबुडीबद्दल लिहिलं जेव्हा ह्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वातही नव्हत्या. काय दूरदृष्टी असेल, नाही का? तर तो समुद्रातला राक्षस कुणी प्राणी नव्हताच. तो होता मानवी बुद्धीचा एक अद्भुत आविष्कार. एक पाणबुडी.
आणि तिचं नाव होतं नॉटेलस. ते 6 इंचे चिलखत म्हणजे पाणबुडीचा मजबूत धातूचा बाह्य भाग होता. तो तेजस्वी प्रकाश म्हणजे तिच्या शक्तिशाली फ्लडलाईट्स होत्या. आणि तो क्लँग आवाज, तो होता नेड लँडचा भाला तिच्या धातूच्या बॉडीवर आदळल्याचा आवाज. ज्यूल्स वर्नची एक अविश्वसनीय कल्पना इथे सत्यात उतरली होती. तर असं होतं हे नॉटिलसचं रहस्य. आता या सागरी साहसात वापरले गेलेले काही खास शब्द आणि थोडं व्याकरण समजून घेऊया, म्हणजे ही कथा आपल्याला अजून चांगल्या प्रकारे लक्षात राहील. या कथेत काही महत्त्वाचे शब्द आलेत. पहिला शब्द आहे अनअर्थली. याचा अर्थ होतो विचित्र, म्हणजे जे या पृथ्वीवरचं वाटत नाही असं काहीतरी. दुसरा शब्द आहे ल्युमिनस, म्हणजे तेजस्वी प्रकाश देणारं. आणि तिसरा शब्द सिटेशियन्स, म्हणजे देवमासा किंवा डॉल्फिनसारखे मोठे सागरी सस्तन प्राणी. त्या अंतिम हल्ल्याच्या वेळी काही दमदार क्रियावाचक शब्द वापरले होते, जसे की नेड लँड ब्रँडिशिंग करत होता, म्हणजेच तो आपला भाला हवेत फिरवत होता. कथाकाराला समुद्रात हर्ल्ड केलं गेलं, म्हणजे जोरात फेकलं गेलं. आणि राक्षसाने पाण्याचा टॉरेंट फेकला, म्हणजे पाण्याचा एक प्रचंड मोठा लोट फेकला. चला, आता कॅप्टनच्या परीक्षेची वेळ. काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करूया. पहिला प्रश्न, राक्षसाला हरवण्यासाठी कोणते प्रयत्न झाले? तर उत्तर आहे पूर्ण वेगाने पाठलाग, तोफेचा मारा आणि नेड लँडने केलेला भालाफेक. दुसरा प्रश्न, या लढाईचा शेवट कसा झाला? उत्तर, एका भयंकर धडकेने आणि पाण्याचा प्रचंड लोंढ्यांनी, ज्यात आपले कथाकार समुद्रात फेकले गेले. चला, एक छोटीशी स्पर्धा घेऊया. दी ॲनिमल मिमिट द फ्रिगेट ह्या वाक्याचा काळ कोणता आहे? बरोबर, सिम्पल पास्ट. आता सांगा, दी ॲनिमल प्लेड विथ अस यात कोणता अलंकार आहे? पर्सॉनिफिकेशन, कारण इथे प्राण्याला माणसासारखं खेळताना दाखवले आहे. आणि लेस प्रत्यय लावून तयार होणारे शब्द? मोशनलेस, इमोशनलेस, टायरलेस. छान. आता या कथेच्या आधारावर एका क्रिएटिव्ह मिशनची वेळ आली आहे. ही एक छोटीशी पण खूप मजेशीर मोहीम असणार आहे. तर तुमचं मिशन असं आहे, कल्पना करा की प्रोफेसर ॲरोनॅक्स समुद्रात पडले आहेत आणि त्यांना कळतं की तो राक्षस नसून एक पाणबुडी आहे. तो क्षण त्यांच्यासाठी कसा असेल? त्यांना आश्चर्य वाटेल, भीती वाटेल की आनंद होईल? यावर 5-6 ओळींची एक डायरी लिहायची आहे. आणि हो, आज शिकलेले किमान 2 नवीन इंग्रजी शब्द त्यात नक्की वापरायचे आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन रहस्यासोबत.